आलात काय तुम्ही? हो आले. बरं बहिणी, मला खूप भूक लागली. आपण जेवून घेऊया का? का तू जेवलीस? नाही, मी पण नाही जेवले. थांबा, जेवूया आपण. बरं ठीक आहे. अरे वा, ताक. एक काम करते बहिणी, मी आधी ताक पिते आणि मग जेवते. तुला हवंय का? नको मला. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही जेवायचं तर. पण मला तुम्हाला एक विचारायचं होतं. अहो बोला ना, मग त्यात विचारायचं काय आहे? बोला, काय झालं? आणि दादा कुठे आहे? कधी येणार आहे तो? अहो, ते येतील. पण तुम्ही सांगा मला, लग्नाचं काय ठरवलंय? जॉब पण नाही मिळत आहे तुम्हाला, आणि हे म्हणत होते की आता तुमचं लग्न करायला पाहिजे. मला सांगा बहिणी, हे तुम्ही बोलताय की दादा बोललाय? आणि मुळात तुम्हाला मला जॉब मिळत नाहीये म्हणून माझं लग्न लावून द्यायचंय, की मी तुमच्यावर ओझं झालीये म्हणून लग्न लावून द्यायचंय? अहो ताई, काय बोलताय तुम्ही? आम्हाला असं नाही म्हणायचंय. हो का? तुला तसं म्हणायचं नाहीये, मग नक्की कोणाला म्हणायचंय? आणि दादाची एवढी हिंमत असती ना तर दादा स्वतःहून बोलला असता माझ्याशी. तुला मध्ये करायची गरज नव्हती. मी खरंच कोणावर ओझं आहे ना हे आता क्लिअर होतंय मला. अहो ताई, दादाला काय गरज आहे सांगायची? सांगा बरं. तसं पण तुम्हाला जॉब मिळत नाहीये, मग करा ना लग्न. ठीक आहे मी लग्नाला तयार. तू दादाला पण सांग आणि कर तयारी. ताक तरी पिऊन जा ना. भरलंय पोट माझं. अहो ताई, काय पोट भरलंय म्हणताय? अजून तुम्ही ताक पण नाही संपवलंय. नकोय मला ते. आणि हो, तू दादाला सांग, कारण दादानं तुला बोलायला पुढे केलंय की आज जर माझे आई वडील असते ना तर मी त्यांच्यावर ओझं झाले नसते. बरोबर बोलतात लोक की आई वडिलांनंतर मुलगीचं कोणीच नसतं, आणि मी माझ्या दादा बहिणींना माझे आई वडील मानत होते. पण खूप मोठा गैरसमज दूर झाला माझा. करून टाका लग्न, तुमचं ओझं कमी होईल. बस. तुम्ही चुकीचं समजताय आम्हाला. अहो ताई, हे घ्या, ताक प्या बरं. नकोय घ्या, मला, प्या. नकोय मला. ऐकून तर घ्या माझं. मी काय बोलते, तुम्ही आमच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. हे घ्या, पहिला हातात घ्या तुम्ही. मी सांगते तुम्हाला, तुम्ही जसं आम्हाला आई वडील मानता ना तसंच आम्ही पण तुम्हाला मुलगीच मानतो. आणि त्याच नात्याने आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमचं चांगलं व्हावं असंच आम्हाला वाटतं, म्हणून लग्न करायला सांगतोय. पण मला लग्न नाही करायचंय आता. अहो, लग्न नाही करायचं असं म्हणून नाही चालणार. लग्न कधी ना कधी तर तुम्हाला करावंच लागणार आहे ना. मग त्याचा निर्णय आताच घ्या, आणि योग्य वेळेत लग्न झालेलं चांगलं असतं. ठीक आहे वहिनी, मी आहे लग्नाला तयार, पण तुमच्यासाठी फक्त. जर तुझी आणि दादाची एवढीच इच्छा असेल तर करेन मी लग्न, पण मला थोडासा वेळ द्या. ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या. चालेल.